obtain the expression for pressure exerted by the gas on the basis of kinetic theory of gases. जवळजवळ 27, 28, 29, 30 वेळा म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही. एवढ्या वेळा हा बोर्डला विचारलेला प्रश्न आहे. एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कन्सिडर क्युबाइड. क्युबाइडला काय काय असतं? लेंथ असते, ब्रेड्थ असते आणि हाईट असते. आता एस हा त्याचा एक सरफेस आहे ना. 3 डायमेन्शनल पिक्चर आहे म्हणजे त्याचे 3 ऍक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. हा एक्स असेल, वाय आणि झेड ऍक्सिस. आता तो जो त्यातला एक मॉलिक्यूल कन्सिडर करूया. पहिला मॉलिक्यूल आहे त्याला नाव देऊया C1. हा मॉलिक्यूल म्हणूया, इथं दिलंय पहा, तेच मोठं करून दाखवलंय. त्याची व्हेलॉसिटी अलोंग एक्स ऍक्सिस किती आहे? u1 आहे. अलोंग वाय ऍक्सिस इट इज v1 आणि व्हेलॉसिटी अलोंग झेड ऍक्सिस इट इज w1. नाव एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इनटू ब्रेड्थ, म्हणून काय आलं? L इनटू L स्क्वेअर. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लेंथ इनटू ब्रेड्थ इनटू हाईट. लांबी गुणले रुंदी गुणले उंची. L गुणले L गुणले L, काय ना? L क्यूब. किती मॉलिक्युल्स आहेत माहित नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे एक अजम्पशन बघितलं आपण. पहिलेच अजम्पशन आहे एका क्यूबिक सेंटीमीटर मध्ये मॉलिक्युल संख्या किती असते? 2 × 10⁻19 मॉलिक्युल्स असतात. किती एक माहित नाही आपल्याला, मोजता पण येत नाही. हा किती आकार असतो त्यावर डिपेंड असतो. म्हणजे पहिला मॉलिक्यूल असेल व्हेलॉसिटी त्याची C1, C2, C3 अप टू Cn बी द व्हेलॉसिटी ऑफ द मॉलिक्यूल ईच गॅस मॉलिक्यूल. नाउ या पूर्ण गॅस मॉलिक्यूलचं वजन किती आहे? कॅपिटल M आहे. कॅपिटल M इज कॉल्ड एज टोटल मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल. स्मॉल m इज कॉल्ड एज प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचं वजन. सो इट इज कॉल्ड एज मास ऑफ ईच गॅस मॉलिक्यूल. कॅपिटल M बरोबर फॉर्म्युला मिळेल स्मॉल m इनटू कॅपिटल M. नाउ रो इज कॉल्ड एज डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. घनतेचे सूत्र काय? मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. सो m अपॉन v. नाउ व्हेलॉसिटी ऑफ दिस मॉलिक्यूल फाइंड आउट करायचे अलोंग x ऍक्सिस. पहिला मॉलिक्यूल कन्सिडर करतोय त्याची व्हेलॉसिटी C1 आहे. त्याची x ऍक्सिस मधली व्हेलॉसिटी किती आहे? u1. y ऍक्सिस मधली व्हेलॉसिटी v1 आणि z ऍक्सिस मधली व्हेलॉसिटी w. नाउ C1 स्क्वेअर इज इक्वल टू u1 स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर प्लस w1 स्क्वेअर. दुसरा मॉलिक्यूल घेतला तर काय होईल? C2 स्क्वेअर इज इक्वल टू u2 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस w2 स्क्वेअर. तिसरा मॉलिक्यूल घेतला समजा C3 स्क्वेअर घेतला तर काय होईल? u3 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर प्लस w3 स्क्वेअर. कुठे पर्यंत येणार? अप टू Cn स्क्वेअर इज इक्वल टू un स्क्वेअर प्लस vn स्क्वेअर प्लस wn स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची ती व्हेलॉसिटी मिळेल. Now, आता molecules are of gas are in the state of random motion. They are moving in all possible direction with all possible velocities. म्हणजे टक्कर होते, कोलिजन होतं. म्हणजे त्याचं सुरुवातीचं मोमेंटम किती असेल? मास इनटू वेलोसिटी m u1. फायनल मोमेंटम निगेटिव्ह कारण अपोजिट डायरेक्शन मध्ये येतं. सो मायनस m इनटू u1. चेंज इन मोमेंटम फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे? मायनस m u1. इनिशियल किती आहे? मायनस m u1. सो मायनस 2m u1. इथं फक्त मॅग्निट्यूड फॉर्म घेतलेला आहे म्हणजे इथं निगेटिव्ह साइन आलेला आहे. आता टाइम रिक्वायर्ड फॉर सेकंड कोलिजन. एका कोलिजन साठी अंतर किती ट्रॅव्हल होणार आहे? मॉलिक्यूल L एवढं अंतर होणार आहे. दुसऱ्यासाठी किती होणार आहे? L. म्हणजे टोटल टाइम किती? 2L अपॉन स्पीड. देन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम बरोबर फॉर्म्युला काय मिळेल? 2m u1 डिवाइडेड बाय 2L अपॉन u. बाकाराचं उलटून गुणाकार म्हणजे कुठे जाईल? वरती जाईल. म्हणजे m या 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे m u1 स्क्वेअर अपॉन L मिळेल. आता हा झाला पहिला मॉलिक्यूल. दुसरा असेल तर काय होईल? त्याचा ऍक्सिस मधला m u2 स्क्वेअर अपॉन L. तिसरा असेल तर m u3 स्क्वेअर अपॉन L अप टू m un स्क्वेअर अपॉन L. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ. काय न्यूटनचा सेकंड लॉ? Rate of change of momentum is directly proportional to the impressed force and which are acted in the direction of that applied force. म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स आहे. काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स आहे आणि फोर्स कोणत्या डायरेक्शन मधला आहे? x मधला आहे म्हणून Fx मिळेल. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम बरोबर Fx बरोबर प्रत्येकाचा कंपोनेंट घ्या x मधला m u1 स्क्वेअर अपॉन L प्लस m u2 स्क्वेअर अपॉन L प्लस डॉट 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 प्लस अप टू m un स्क्वेअर अपॉन L. आता कॉमन किती मिळते? m अपॉन L कॉमन राहिले काय काय? u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 स्क्वेअर प्लस डॉट 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 अप टू un स्क्वेअर. ना प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया. आता प्रेशर x मधला आहे म्हणून काय येणार? px बरोबर fx अपॉन a. आता प्रत्येकात कॉमन किती?
m अपॉन l कॉमन आहे म्हणून m अपॉन a आहे तसं आणि l इथं आहे तसं ठेवतो म्हणून काय u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 स्क्वेअर अप टू un स्क्वेअर हा फॉर्म्युला मिळेल। आता परत सूत्र माहिती आहे a म्हणजे काय l स्क्वेअर परत l आहे l स्क्वेअर इंटू l क्यूब बरोबर किती आहे v म्हणून येत आलं v सो m अपॉन v इंटू ब्रॅकेट u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 स्क्वेअर अप टू un स्क्वेअर। आता हे मिळालं फोर्स कोणत्या ऍक्सिस मधला x ऍक्सिस मधला अलॉंग y आणि z ऍक्सिस हे प्रेशर मिळेल काय मिळतं इथं px इथं काय मिळतंय px म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला px बरोबर m अपॉन v आहे तो परत y मधला काय मिळेल त्याचा कंपोनेंट फक्त चेंज होईल इथं काय आहे वेलोसिटी कंपोनेंट dy इथं काय आहे y मधला v आहे आणि z मधला काय आहे wy म्हणजे py बरोबर m अपॉन v इनटू ब्रॅकेट v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर प्लस डॉट 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 अप टू vn स्क्वेअर आणि pz बरोबर m अपॉन v इनटू w1 स्क्वेअर प्लस w2 स्क्वेअर w3 स्क्वेअर प्लस अप टू wn स्क्वेअर ना एवरेज प्रेशर तिन्हीची बेरीज मागितली 3 px प्लस py प्लस pz डिवाइडेड बाय 3 म्हणून फॉर्म्युला मिळेल m अपॉन 3v तिन्ही मध्ये मग कॉमन आहे m अपॉन 3v मग राहिलेले टर्म काय काय हे आहे तसं ठेवलं प्लस दुसरी टर्म आहे तशी ठेवली तिसरी टर्म काय ते आहे तशी ठेवली। आता हेच रिअरेंज करून लिहिलं पहिलं कंपोनेंट घेतला दुसरा कंपोनेंट घेतला आणि तिसरा घेतला किंवा n कंपोनेंट घेतला। आता परत हेच बरोबर तुम्हाला माहिती आहे काय आहे येत आहे का c1 स्क्वेअर c2 स्क्वेअर म्हणजे काय मिळेल c m upon 3b c1 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर प्लस c3 स्क्वेअर अप टू cn स्क्वेअर परत याची किंमत किती आहे परत n into c स्क्वेअर बार आहे म्हणजे इथं आलं n into c स्क्वेअर बार परत याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला या स्मॉल m into कॅपिटल M किती आहे कॅपिटल M म्हणजे इथं आलं 1 upon 3 m upon v c स्क्वेअर बार इक्वेशन नंबर 2 मिळेल। परत मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम फॉर्म्युला माहिती आहे काय आहे रो डेन्सिटी म्हणून इथं आलं रो म्हणजे p 1 upon 3 रो c स्क्वेअर बार इक्वेशन नंबर किती मिळेल 3 and this is expression for the pressure exerted by the gas on the basis of kinetic theory of gas।